राहता नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी वाढताना दिसून येत आहे. या पदासाठी भाजपाकडून डॉक्टर स्वाधीन गाडेकर, ॲडव्होकेट योगेश गाडेकर यांची नावे चर्चेत आली आहे. तर उभाटा गटाकडून माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पाठारे आणि तत्कालीन विधानसभा उमेदवार धनंजय गाडेकर, राहता येथे सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेले, विविध आंदोलनात नेतृत्व करणारे रामनाथजी सदाफळ, ओबीसी समाजातील सामान्य नेतृत्व म्हणून त्यांचे नाव चर्चेत आले आहे. ओबीसी समाजातील अनेकही नेते उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र या सर्वांपैकी जनता कुणाच्या पारड्यात ओबीसीचे नगराध्यक्षपद देणार हा चर्चेचा विषय बनला आहे. मराठा समाजासह इतरही ओबीसी समाजातील जातीय समीकरणांकडे पुढारी व नेते सूत्र फिरवण्यात व्यस्त झालेले चित्र दिसत आहे. यापैकी नाराज गटाची समजूत कशी काढली जाईल हेही एक मोठे आव्हान विविध पक्षांपुढे असणार आहे. या उमेदवारांपैकी काहींनी तर नगरपरिषदेचा कारभारही पाहिलेला आहे. नगराध्यक्ष म्हणून सत्ता भोगत असताना पुन्हा नव्यानेच त्यांना उमेदवारी दिली गेल्यास जनतेच्या रोषास मात्र सामोरे जावे लागेल. या नगरपरिषदेला कोट्यवधीचा निधी मिळालेला असताना मात्र शहराचा विकासच झालेला नाही असाही आरोप घराणेशाहीतून उमेदवारी करणाऱ्यांवर होताना दिसून येत आहे. ओबीसी कोट्यातील उमेदवारी ही केवळ भांडवलदारांनाच का, ओबीसी समाजातील सर्वसामान्य नागरिकांना का नाही, अशी ही चर्चा राहता नगरपरिषद हद्दीत पाहावयास मिळत आहे. मात्र यंदाचा राहत्याचा नगराध्यक्ष कोण, जनतेचा कौल कुणाकडे असणार हे मात्र जनताच मतदार बंधू भगिनी घेणार असल्याने या निवडणुकीत मोठी रंगत पाहावयास मिळेल. RH24 करिता निलेश डांगे, राहता.